कम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. या स्वाध्यायामध्ये एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. प्रकरण संपल्यावर पुस्तकात 6 प्रश्न दिलेले आहेत प्रकरणाच्या खाली. त्यामध्ये सगळे प्रश्न एकदम सोडवले तर व्हिडिओ लेक्चर खूप मोठं होईल, म्हणून मी फक्त आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडवलेले आहेत. चला तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 1 ते 3 या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत जरूर पहा. प्रश्न क्रमांक पहिला आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे हा. अचूक सहसंबंध ओळखा. त्यामध्ये ए विधान दिलेलं असतं, आर कारण दिलेलं असतं. म्हणजे विधानाला कारण योग्य आहे की नाही, दोन्ही विधानं एकमेकांशी पूरक समर्पक आहेत की नाही असा विचार करून उत्तर लिहायचं आहे. सहसंबंध ओळखायचा. 1 ए दिलेला आहे विधान, सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. आणि आर दिलेला आहे कारण सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. पर्याय दिलेले आहेत. अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता पहा, ते सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते हे विधान पण बरोबर आहे आणि सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि ते आर हे स्पष्टीकरण पण अचूक आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. कारण शेतीसाठी सुपीक जमीन उपयुक्त असते आणि म्हणूनच सुपीक मैदानी प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती आढळते. तिसरा पर्याय बरोबर आहे. क्रमांक 2चं विधान पाहूया. ए प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. आर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता यापैकी प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही हे विधान तर चूक आहे आणि जन्म, मृत्यू दर, स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो हे विधान बरोबर आहे. म्हणून याचं अचूक उत्तराचा परिणाम आहे केवळ आर बरोबर आहे आणि दोन्हीमध्ये काही संबंध नाही आहे, सहसंबंध दोन्ही वाक्यांच्या म्हणजे पर्याय आ केवळ आर बरोबर आहे. पर्याय पण लिहायचा आणि ते विधान पण लिहायचं, हे संपूर्ण लिहायचं तुम्ही. 3 ए दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो. आर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. पर्याय दिलेले आहेत. केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं उत्तर आहे अचूक ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते, जन्मदर स्थिर असतो आणि लोकसंख्या वाढते, दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण पण आहे. म्हणून ई पर्याय आहे याचा. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. हा झाला वस्तुनिष्ठ पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे, टिपा लिहा. त्यामध्ये 1 आहे, भूरचनेचा किंवा प्राकृतिक रचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव. 2 जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. 3 लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा 3रा टप्पा. आपण यावरील टिपा कशा लिहायच्या ते पाहूया. क्रमांक 1 भूरचनेचा किंवा प्राकृतिक रचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव. उत्तर जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो. त्यापैकी भूरचना किंवा प्राकृतिक रचना या घटकांचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो. सर्वसाधारणपणे भूरचनेचे किंवा प्राकृतिक रचनेचे पर्वत, पठार, मैदान, वाळवंटे आणि बर्फाच्छादित प्रदेश असे विभाग दिसून येतात. यापैकी किनारपट्टीची
आणि नदीची मैदाने ही लोकसंख्येच्या केंद्रीकरणाला पोषक असतात. पाण्याची उपलब्धता, सुपीक मृदा, सपाट प्रदेशामुळे वाहतूक सुगमता, शेती आणि तत्सम व्यवसायांची भरभराट या प्राकृतिक रचनेच्या प्रदेशात सहजतेने होते. त्यामुळेच जगातील बहुतांश जास्त लोकसंख्येचे प्रदेश हे एकतर किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत किंवा नदी खोऱ्यांमध्ये आढळतात. या तुलनेत ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश येथे मात्र लोकसंख्या विरळ आढळते. ग्रीनलँड, कॅनडाच्या उत्तरेकडचा भाग, रशियातील सायबेरियाच्या हिमालय पर्वतीय प्रदेश, कलहारी, सहारा, ऑस्ट्रेलियाचे मध्य वाळवंट या वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते. अशा प्रकारे प्राकृतिक रचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव पडतो. दुसरी टीपा आहे जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. उत्तर: जन्मदर आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. मात्र लोकसंख्येतील ही वाढ किती होणार आहे की लोकसंख्येत घट होणार आहे ही बाब जन्मदर आणि मृत्यूदरातील तफावतीवर अवलंबून असते. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते, तसेच स्थिरही असते. जन्मदर जास्त मात्र मृत्यूदर घटत असल्यास लोकसंख्या वाढत जाते. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते. हीच लोकसंख्या स्फोटाची स्थिती असते. जन्मदर घटत असल्यास आणि मृत्यूदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते. जन्मदर खूप कमी आणि मृत्यूदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते, मात्र ती स्थिर असते. काही वेळेस तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा त्या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते. त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात. पुढची तिसरी टीपा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. उत्तर: लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्यूदर यात खूप मोठा फरक पडत जातो, तेव्हा तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर आणखी कमी होत जातो. मात्र त्याच वेळेस जन्मदरही कमी होत जातो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो, लोकांचे उत्पन्न वाढते, त्यांचे राहणीमान उंचावते, तंत्रज्ञानाचा विस्तार होतो, तेव्हाच शैक्षणिक पातळी उंचावते, द्वितीयक व तृतीय व्यवसायाचा विस्तार होतो आणि लोकांनाही कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटल्यामुळे जन्मदर अजून कमी होत जातो. तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या भागात विकसनशील देशांचा विकसित देशाकडचा प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे भौगोलिक कारणे लिहा. 1. भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. 2. लोकसंख्या वितरण असमान असते. 3. वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते. 4. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. 5. जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते. 6. लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून आहे. चला तर याची कारणं कशी लिहायची ते आपण पाहूया. पहिलं कारण: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. उत्तर: भारताचा मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढणारे उत्पन्न, उंचावलेले राहणीमान, तंत्रज्ञानाचा विस्तार यामुळे मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे. याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा जन्मदर कमी होत असला तरी मृत्यूदराच्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भारताच्या जन्मदर व मृत्यूदरातील ही तफावत वाढत असून भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे. म्हणजेच भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. दुसरं कारण लिहायचं आहे जगातील लोकसंख्या वितरण असमान असते. उत्तर: जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते. लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते.
नदीची सुपीक मैदाने, किनारपट्टीचे प्रदेश, आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते. मात्र त्याच वेळेस जगातील काही प्रदेशात तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश, अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश, सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष असणारे वाळवंटी प्रदेश आहेत. तेथे साहजिकच लोकसंख्या कमी आढळते. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या वितरण असमान असते. पुढचं भौगोलिक कारण आहे तिसरं, वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते. उत्तर, वाहतुकीच्या सोयींमुळे विविध स्वरूपाची साधनसंपत्ती आणि लोकांची ये-जा सुलभ होते. त्यामुळे विविध व्यवसायांनाही प्रोत्साहन मिळते. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूप्रदेशांचा शोध लागला, बंदरांचा विकास झाला. थोडक्यात वाहतुकीच्या सोयींमुळे प्रदेशाची सुगमता वाढते, नागरीकरणाला चालना मिळते. त्यामुळे वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते. चौथं कारण पाहू आपण. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते. उत्तर, लोकसंख्येच्या संक्रमणाच्या आरंभीच्या टप्प्यानंतर विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. त्यामुळे रोगराईवर मात होते आणि मृत्यूदरामध्ये हळूहळू घट होत जाते. मात्र त्याच वेळी जन्मदर स्थिर राहिल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीबरोबरच इतर उद्योगांचीही वाढ होते. शेती आणि शेती आधारित इतर उद्योगांची वाढ होते. त्याचबरोबर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते आणि त्यातूनच द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते. लोकांचे राहणीमान उंचावते, गरिबी कमी होत जाते आणि प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीय आणि तृतीय व्यवसायांची वाढ होते. यानंतर पाचवं शेवटचं कारण आहे, जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते. उत्तर, लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर अजून कमी होत जातो. मात्र असे असले तरी या कालखंडात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते. देशाची आर्थिक स्थिती सुधारते. लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात. मात्र याच वेळेस मृत्यूदरही खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे या टप्प्यात जन्मदर कमी असूनही मृत्यूदर त्याहीपेक्षा कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते. मात्र ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते. सहावं कारण आहे, लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते. उत्तर, लोकसंख्येच्या अभ्यासात एखाद्या प्रदेशाची निव्वळ लोकसंख्या प्रादेशिक तुलनेसाठी वापरणे योग्य ठरत नाही. याला कारण प्रत्येक देशाचे क्षेत्रफळ हे वेगळे असते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात प्रादेशिक तुलनात्मक अभ्यासासाठी क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर मोजणे अत्यावश्यक ठरते. लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर होय. म्हणजेच एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भागल्यास जी संख्या येते ती त्या प्रदेशाची लोकसंख्या घनता दर्शवते. थोडक्यात लोकसंख्या घनता ही केवळ संख्या नसून ती त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते. अशा प्रकारे आपण पहिल्या प्रकरणातील 1 ते 3 प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते अभ्यासलेलं आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढच्या 3 प्रश्नांची म्हणजे चौथा, 5वा आणि 6वा प्रश्न आपण घेणार आहोत. म्हणून मी व्हिडिओ लेक्चरला हा पहिला भाग नाव दिलं आहे आणि दुसरा जो व्हिडिओ लेक्चर येईल त्याला दुसरा भाग असं मी नाव देणार आहे. या प्रश्नांची तुम्ही तयारी करा. अभ्यासासाठी शुभेच्छा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.